वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून कार्यरत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे वैद्यकीय मदत कक्षाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। यामध्ये सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते। या बैठकीत गाव तिथे वैद्यकीय मदत कक्ष ही संकल्पना राबवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला। तसेच सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्ष अधिक प्रभावीपणे उभारण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केलाय। नमस्कार, माझं नाव प्रशांत साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष। आज सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये आज महत्त्वपूर्ण जे काही विषय आहेत यावर चर्चा झाली। यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून गाव तिथे मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी एक आपला चर्चा झाली। त्याचबरोबर जे गरजू रुग्ण आहेत यांना मोफत औषधं कशी देता येईल यावरही चर्चा झाली। त्याचबरोबर कराडमध्ये कॉटेज हॉस्पिटलमध्येही खूप रुग्णांना प्रॉब्लेम्स येतात, तर ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी कॉटेज हॉस्पिटलला भेट देऊन आरोग्यमंत्री महोदयांना सांगून तेथील प्रश्न आपण सोडवणार आहोत। त्याचबरोबर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सातारा जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा याही आपण सुरू करत आहोत। त्याचबरोबर पदाधिकारी नेमणुकीबरोबरच रुग्णांना जलद वैद्यकीय सेवा कशी मिळेल गावागावामध्ये यावर आमचा प्रयत्न राहणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी असेल, त्याचबरोबर महात्मा फुले योजना असेल, यांचाही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आपली चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर कराड आणि सातारा या दोन ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं कार्यालय आपण सुरू करण्यावर भर देतो आहे, जेणेकरून बघा की बरेच लोकांना ज्या अडचणी असतात त्या दूर होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय सेवा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। वैद्यकीय सेवा त्यांना मिळाली तर एक ठोस आपण एक त्यांना शाश्वती येते की बाबा आपल्याला काय ते इथं मदत मिळू शकते। ते एक संपर्क कार्यालय आपण सुरू करतो आहे। त्याचबरोबर महामार्गावर वैद्यकीयचे आपण बोर्ड लावतो की महामार्गावर जर एखादा अपघात जर झाला तर तातडीने महामार्गावरच्या प्रवाशांना ती एक मदत, आपत्कालीन मदत मिळेल। तर असे बरेच सगळ्याच गोष्टींवर चर्चा आज झाली। खऱ्या अर्थानं साताऱ्यात यापुढे आरोग्यसेवा अधिक चांगली मिळेल ही आम्ही अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।